गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन भालेराव, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर नाशिकमध्ये आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स जे आहे एसएससी जीडीचे असतील, त्याच्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठलेही अपडेट्स असतील जेणेकरून सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचतील. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास अतिशय विषयावरती मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो की जे महाराष्ट्रातील मुलं आहेत की जे 10वी पास आउट आहे, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज म्हणजे अशी आहे की एसएससी जीडी जी आहे, जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदासाठी आपल्याला 39,481 ची जागा ज्या आहेत त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर जेवढे महाराष्ट्रातील 10वी पास विद्यार्थी असतील की ज्यांचं वय जे आहे ते 18 ते 23 च्या दरम्यान, ज्या विद्यार्थ्याचं वय आहे 18 ते 23 च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्याचं वय आहे ते विद्यार्थी याच्यासाठी अप्लिकेबल आहेत, म्हणजे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक टर्म्स अँड कंडिशन आहे की उंची जी आहे तुमची, विद्यार्थी मित्रांनो, उंची जी आहे ती 170 सेंटीमीटर तुमची उंची असायला पाहिजे. तर हा क्रायटेरिया, याच्याबाबत आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद एव्हरीवन. बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडी जी आहे तर जनरल ड्युटी म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी 39,481 जागेसाठी नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता याच्यामध्ये काय आहे की अगोदर ग्राउंड आहे की त्याच्यानंतर लेखी परीक्षा आहे. तर हे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तर ही जी पदं भरल्या जाणार आहेत 39,439, बघा 39,481 हे जे पद आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या पदासाठी कोण अप्लाय करू शकतं? भारतातून तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता, कुठूनही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये काय काय येतं? बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ आहे, त्याच्यानंतर एसएसबी आहे, आयटीबीपी आहे, हे बरेचसे फील्ड आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. पण पात्रता काय आहे? तुम्ही फक्त 10वी पास असायला पाहिजे. याच्यामध्ये मुली सुद्धा फॉर्म भरू शकतात, मुलं सुद्धा फॉर्म भरू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन जे अर्ज आहेत तर ते सुरू झालेले आहेत. तुम्ही पटापट आता हा फॉर्म कुठं भरायचा आहे तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून सुद्धा भरू शकता, किंवा तुमच्या आजूबाजूला सायबर कॅफे असेल, नेट कॅफे असेल, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर अजून जर तुम्हाला काही एसएससी जीडी बद्दल काही गाईडलाईन हवं असेल की सर याचा अभ्यास काय आहे, याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे, याचं त्याच्यानंतर याचं प्रिपरेशन आम्हाला कशा प्रकारे करायचं, तर खाली स्क्रीनवरती नंबर आहेत इन्स्टिट्यूटचे, त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. त्याच्यानंतर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये याचे बॅचेस सुद्धा चालतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हो, ही जी तुमची आता होणारी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीची, ती जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी टेंटेटिव्ह डेट ही दिलेली आहे. तर आता तुम्हाला तयारीला लागायचं आहे. अजून तुमच्याकडे 4 महिने आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही 4 महिन्यामध्ये पॉसिबल करू शकता 100%. तुमची ही कॉम्प्युटर बेस्ड सीबीटी पेपर असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके, तर ही जी टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला द्यायची आहे. तर तुम्हाला आतापासून याचं प्रिपरेशन करायचं आहे. जर तुम्हाला एसएससी जीडी बद्दल, त्याच्यानंतर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स बद्दल कुठलाही गाईडलाईन हवं असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवरती जे नंबर्स दिलेले आहेत इन्स्टिट्यूटचे त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण एसएससी जीडी बद्दल पुढील नवीन नवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आता परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोबद्दल थँक्यू सो मच. जय हिंद.